नाही बाबा, हे उपकार नाही आहेत. तुम्हीच तर शिकवलं होतं ना का आपलं कुटुंब लय गरजेचं असतं आणि त्याचं रक्षण करणं कुटुंबाच्या सदस्यांचा समजत मोठा धर्म असतो. आणि म्या माझ्या कुटुंबाचं रक्षण केलं. तुमच्या मदतीसाठी आभार मानून मदतीचा अपमान नाही करू शकत. म्या काय बी नाही केलं. जे बी केलं आहे ते भीमने केलं आहे. जेव्हा आम्ही इथं येत होतो तेव्हा आम्ही महाराजन शेठच्या गोष्टी ऐकल्या आणि तिथूनच आम्हासने चंपाचं खरं रूप समजलं आणि म्या तिच्या मालकीनला घेऊन इथं आले. तरी भी तुम्ही मदत केलीच. तुमचे हे उपकार आयुष्यभर नाही सरणार. आणि सरता बी कामा नाही. आणि हे तवाच होऊ शकल जेव्हा तुझी जबाईला तुझ्या आयुष्यात आणशील. भाऊ, जिजाबाईशी लगीन कर. ती आयुष्यभर तुला साथ देईल. वय रामजी, ही तीच बाई आहे जिच्या बद्दल आम्ही तुझ्या समोर लग्नाचा इशय काढला होता. आज हे ना तुला समजलं बी आहे ना, एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर बी काढलं. मला वाटत नाही की यापेक्षा चांगली संधी तुला दुसरी कुठली मिळेल. करून घे लगीन तू. भाऊ, कारण भले काय बी असू, पर तू लग्नासाठी तयार होतास ना, तर मग कर की लगीन. वय रामजी भाऊ, घ्या करून लगीन. रामजी, तुला हिच्याशी लगीन करायलाच हवं. हो रामजी, मला माझे पाप धुवायचे आहेत. मला माफ कर. मी एका चुकीच्या मुलीसोबत तुझं लग्न लावून देत होतो. सगळं काही तयार आहे. आज याच मंडपात लग्न करून घ्या. लगीन आजच होईल, पण ह्या मंडपात नाही. एका नाचणारीने सोडलेल्या मंडपात नाही, तर माझ्या दारात लगीन होईल. आणि तिथूनच अगदी मानानं ती आपल्या सासरी जाईल, रामजी भाऊंच्या घरी. वय, हे बी ठीक आहे. तर चला लवकर जाऊन लग्नाची तयारी करूया. हा, भाऊ, भीम अजून लहान आहे. मोठ्यांचं कर्तव्य असतं योग्य निर्णय घ्यायचं. भले मग त्या निर्णयाने पोरं आनंदात राहतील, नाहीतर दुःखी होतील. कारण की लांबचा विचार केला तर कळेल की येणाऱ्या पुढच्या काळात ज्या गोष्टीनं भीमाला दुःख झालंय तीच गोष्ट त्याला योग्य वाटू लागेल. चल चल, लगीन कर बाबा. रामजी, हे घे. हा कुर्ता घाल तू. हा, अन तसा बी हा कुर्ता तू त्या चंपाबाईच्या सांगण्यावरून घातला होता ना. हा, घे, घाल ना. अन हे दाढी केस बी जरा कर ना. पुरंजन, परबीर काय नाही. हा, मी दाढी केस कापतो. अरे लग्नाला गेल्यावर त्या जिजाबाईसने वाटायला हवं ना की तू तिचा नवरा आहेस.
माझ्यानंतर तुम्ही दुसरं लगीन कराल, वचन द्या मला. आई, तू का रडतीयस? बाबांचं दुसरं लगीन करण्यासाठी जाता जाता तूच तर वचन दिलं होतस ना, मग आता का रडतीयस? आई, तूच तर वैयक्तिक आवड ना आवडची गोष्ट समजवली होतीस ना, आणि आता तूच स्वतःच रडतेस. जर तू असं रडणार तर म्या काय करायचं? मग म्या बी रडायला लागत. आपण काहीही केलं तरी शेवटी तो भीमराव जिंकला. विद्यालयात शिकवण्याच्या विषयापासून बापाच्या लग्नापर्यंत सगळे निकाल त्याच्याच बाजूने लागलेत. कंटाळलोय मी या भीमरावला आता. बरोबर बोलता शेठजी. मला तर असं वाटतंय त्या भीमराववर कोणत्या ना कोणत्या देवाचा आशीर्वाद नक्कीच आहे बघा. देवाची कृपा कधीही अस्पृश्य समाजाच्या लोकांवर नसते होत. म्हणून परत अशा अशुभ गोष्टी करू नकोस माझ्या समोर. माफ करा महाराज, माफ करा मला. शांत शांत व्हा सगळे. आई आणि सावत्र आई मध्ये फरक असतो, आणि या फरकातच त्या भीमरावाचं संपूर्ण आयुष्य चेंदा मेंदा होईल. ठीक आहे, चंपा तर रामजीची दुसरी बायको नाही बनू शकली, परंतु जिजाबाई तर चंपा बनू शकते ना. भाऊ, चल घरला जाऊया. वय, चला समदे घरला जाऊया. नाही, आपण भीमला घेतल्याशिवाय घरला नाही जायचं. आता आपण भीमला कुठे शोधायचं? तो जिथं कुठं असेल. बरोबर बोललात तुम्ही. मी अभि तुमच्या सोबत येणार. भीमबाळा, घरला चल. नाही बाबा, तुम्ही जा, मी येईन नंतर. तुझ्याशिवाय आम्ही घरला नाही जाणार. मला एकटं सोडा ना बाबा. आम्ही तुला एकटं सोडण्यासाठी नाही आलो भिवा. भिवा? भिवा मला फक्त माझी आई म्हणायची, तुम्ही नका म्हणू. आणि मला नाही यायचं घरी.
भीम, ठीक आहे, नाही हाक मारणार भिवा. पर मुलगा तर आहे ना आमचा तू, म्हणून तुला एकटं सोडून नाही जाऊ शकत. भीम बाळा, समद्यांची काळजी योग्य आहे. घरी चल बाळा. बाबा, तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे. सांग बाळा. इथं नाही. सांग बाळा. बाबा, तुम्ही यांच्याशी लगीन करून यांना आणलंय आणि यांच्याशी वाद घालण्याची माझी अजिबात इच्छा नाही. म्हणून तुम्ही यांना घरी घेऊन जा. माझं जे दुःख आहे ते जेव्हा कमी होईल तेव्हा मी स्वतःच घरी येईन. कसलं दुःख बाळा? भीम बाळा, दुःख कमी करायचा एक मार्ग असतो या, की ते सांगितलं पाहिजे. बोल बाळा. हेच की आज आईची लय कमतरता जाणवतीये. आज आईची लय आठवण येते आणि जर घरी आलो तर आईशिवाय समजा घर रिकामं वाटेल आणि असंच भटकत राहिलं तर आई मध्ये मध्ये कल्पनांमध्ये दिसत राहील. पर बाळा, बाबा, कुणाला माझं दुःख कळो ना कळो, पण तुम्हासनी तर माझं दुःख कळत असेल ना. समद्यांनी घरी जाऊया. पर भीम इथं रातभर कुठं राहणार? त्याच्या आईला भेटणार. काय झालं? मला ठाऊ नाही तुमच्यापैकी किती लोकांचं किती मन होतं मला या घरात आणून सून म्हणून स्वीकार करण्याचं. पर आता तर मी या घरची सून झाली आहे. या नात्याने माझं बी तेवढंच हक्क आहे की म्या बी या घरात तसंच यावं जसं बाकीच्या सुना पहिल्यांदा आपल्या सासरी येतात. नाही, मी समजलो नाही. ताई, तुम्हासनी तर ठावं असेल ना की आपल्या भावाच्या बायकोला घरात पहिल्यांदा असं आणलं जात नाही. वय ताई, बरोबर बोलते ही. अनेक बाप होण्याच्या नात्यानं मी हेच म्हणू शकतो की माझ्या मुलीला बी तोच मान सन्मान आपुलकी मिळेल ज्यावर तिचा हक्क आहे.
बरोबर बोललाय तुम्ही. यांना नक्कीच योग्य सन्मान मिळेल. त्यांचा तो हक्क आहे. मीरा, ऐकलात का तुम्ही रामजीच्या दुसऱ्या लग्नाचा परिणाम? पहिल्याच दिवशी भीमराव घराच्या बाहेर फेकला गेला, आपल्या लोकांपासून दूर गेला आणि आता भटकतोय. पण महाराज, असं तर तो रामजी आपल्या मुलाला समजावून परत घरी घेऊन जाईल. तर आणू द्या ना पंडितजी. असंच घरातून तो भीमराव पळत राहणार आणि रामजी त्याला समजावून घरी घेऊन जात राहणार आणि या धावपळीत त्याच्या पूर्ण कुटुंबाची मोडतोड होऊन जाईल. खूप अभिमान आहे ना रामजीला की भीमराव आंबेडकर एक मोठा माणूस बनेल. आता तर आयुष्यभर भटकणारा तो एक बेवारस वाटसरू होईल. बरोबर बोलताय. आपलं अर्ध काम झालेलं आहे. आणि महाराज, राहिलेलं अर्ध काम बी लवकरच पुरं होईल. पण कसं पूर्ण होईल? पंडितजी, रामजीची दुसरी बायको जिजाबाई घरामध्ये जायच्या आधीच थांबली. आणि राहिलेलं थोडंसं काम जिजाबाईची ती नातेवाईक पूर्ण करेल जी तिला इथे घेऊन आली होती. उद्या तिला आमच्याकडे घेऊन या. जशी आज्ञा महाराज. याचा अर्थ महाराज, जिजाबाईचं स्वागत त्याच पद्धतीनं होतंय जसं आपल्याकडे होत असतं. फक्त भीमाबाईचंच नाही तर रामजीच्या दुसऱ्या बायकोचंही, भीमरावाच्या सावत्र आईचं.